नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण परचेस रजिस्टर बनवून त्यामधील रिपोर्ट्स फिल्टरच्या सहाय्याने कसे बघायचे हे आपण बघितलं। त्यामध्ये आपण पार्टीचा प्रत्येक पार्टी वाइज इनवॉइसेस कसे चेक करायचे, त्यांचे बॅलन्सेस कसे ट्रेस करायचे, प्रत्येक प्रोजेक्टचा खर्च किती झाला आणि मंथ वाइज एक्सपेन्स किंवा ड्यू डेटचा रिपोर्ट्स आपण बघितला। त्याच पद्धतीने आपण पायवोट टेबलने देखील हे सर्व रिपोर्ट्स आपण बघू शकतो, रिपोर्ट्स तयार करू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण पायवोट टेबलद्वारे कसा रिपोर्ट बनवता येईल हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि शेअर करा। पायवोट टेबल अप्लाय करण्यासाठी तुमचा जो डेटा आहे तो अगोदर पूर्ण सिलेक्ट करून घ्या। जिथपर्यंत तुमचा डेटा आहे तिथपर्यंतच्या सर्व रोज ह्या हेडिंग सोबत सिलेक्ट करा। हेडिंग्स ह्या ब्लँक नसाव्यात, पूर्ण हेडिंग्समध्ये प्रॉपर नाव दिलेलं असावं। हा डेटा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट या टॅबमध्ये पायवोट टेबल असं ऑप्शन या ठिकाणी दिसेल, त्यावरती सिम्पली क्लिक करा। तुम्ही जो टेबल अगोदर सिलेक्ट केला होता त्याची रेंज या ठिकाणी दिसते, ती तशीच राहू द्या। न्यू वर्कशीटवरती देखील टिक राहू द्या आणि ओके यावरती क्लिक करा। शीट 3 असं या ठिकाणी नवीन शीटमध्ये आपला पायवोट टेबलचा या ठिकाणी एक फील्ड तयार झाली आहे आणि इकडे उजव्या साईडला पायवोट टेबलच्या काही फील्ड्स आपल्याला दिसत आहेत। जसे की या ठिकाणी तुमच्या टेबलच्या जेवढ्या हेडिंग्स होत्या त्या सर्व हेडिंग्स या ठिकाणी शो होत आहेत आणि त्याखाली फिल्टर, कॉलम, रो आणि व्हॅल्यू असे ऑप्शन्स आहेत। तर यांचाच उपयोग करून आपण हे सर्व रिपोर्ट्स जनरेट करणार आहोत। तर मला आपल्याकडे 2 प्रोजेक्ट्स आहेत, ए आणि बी। तर प्रत्येक प्रोजेक्टवरती किती एक्सपेन्स झाला हे पायवोट टेबलच्या सहाय्याने या ठिकाणी शो करायचं आहे। तर त्यासाठी माझे जे प्रोजेक्ट्स आहेत ते मी या ठिकाणाहून ड्रॅग करून माऊसने असं ड्रॅग करून या ठिकाणी रोमध्ये पुट करेल। तर तुमचे जेवढे प्रोजेक्ट्स असतील डेटामध्ये ते प्रोजेक्ट्स या ठिकाणी शो होत आहेत। आता ए आणि बी प्रोजेक्टचा टोटल जो एक्सपेन्स आहे तो मला मिळणार आहे ग्रॉस अमाऊंट या फील्डमधून। तर ही ग्रॉस अमाऊंटची व्हॅल्यू मी या व्हॅल्यूमध्ये जर ड्रॅग केली तर या ठिकाणी सम ऑफ ग्रॉस म्हणजे ए प्रोजेक्टची सम या ठिकाणी मला दिसेल आणि बीची देखील सम या ठिकाणी दिसेल आणि शेवटी ग्रँड टोटल दिसेल। तर मला या ठिकाणी कळतंय की प्रत्येक प्रोजेक्टला हा खर्च किती झाला आहे। त्याच पद्धतीने ह्या ए प्रोजेक्ट आणि बी प्रोजेक्टमध्ये प्रत्येक पार्टीचे किती इनवॉइसेस आहेत हे जर मला चेक करायचं असेल तर हे जे पार्टी नेम आहे हे मी प्रोजेक्टच्या खाली ड्रॅग करू शकतो। जसं की प्रोजेक्टच्या खाली असं ड्रॅग केल्यानंतर मला कळेल की अमित एंटरप्राइजेसचे इनवॉइसेस 11,800चे आहेत, ॲपेक्सचे 11,800 आणि अशाच पद्धतीने प्रत्येक पार्टीचे जेवढे काही इनवॉइसेस असतील त्यांची टोटल या ठिकाणी मला दिसते। या ठिकाणी इनवॉइसेसची संख्या किती आहे हे जर चेक करायचं असेल तर सम ऑफ ग्रॉसच्या ऐवजी आपण काउंट देखील घेऊ शकतो। जसं की यावरती क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये या ठिकाणी काउंटवरती क्लिक केलं की प्रत्येकाची किती नंबर ऑफ इनवॉइसेस आहेत या ठिकाणी आपल्याला शो होता येते। टोटल ए प्रोजेक्टमध्ये 34 इनवॉइसेस आहेत, त्यामध्ये या पद्धतीने आपण इनवॉइसेस या ठिकाणी बघू शकतो। परंतु आपल्याला सम ठेवायचे आहे म्हणून आपण समवरती क्लिक करून या ठिकाणी सम बघू शकतो। आता हे झाले प्रोजेक्ट वाईज। प्रोजेक्ट हा वरती ड्रॅग केला तर या ठिकाणी फक्त पार्टी नेम दिसता येते। आता हे इनवॉइसेस दोन्ही प्रोजेक्ट मिळून या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी शो झाले आहेत। आता यामध्ये आपल्याला प्रत्येक पार्टीचे कोणकोणते इनवॉइसेस आहेत ते जर चेक करायचं असेल तर इनवॉइस नंबरला तुम्ही पार्टी नेमच्या खाली ड्रॅग करू शकता। अशा प्रकारे अमित एंटरप्राइजेसचे 101चं 11,800, 91 नंबरचं इनवॉइस 11,800, 81 नंबरचं इनवॉइस, अशा प्रकारे या क्रिएटिव्ह स्टोनचे 3 इनवॉइसेस आहेत। असे या ठिकाणी इनवॉइस नंबर आणि अमाऊंट या ठिकाणी आपल्याला शो होते। आपण इनवॉइस नंबरला सध्या स्किप करूया आणि यांचा GST किती होतोय प्रत्येक पार्टीचा तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो। जसं की मी याला अनटिक करतो। आता या ठिकाणी पूर्ण रिपोर्ट मी नॉर्मल करत आहे, पूर्ण रिपोर्ट काढून टाकला आहे। मला प्रत्येक पार्टी वाईज GSTची अमाऊंट मला फाइंड करायची आहे। तर आपण या ठिकाणाहून पुन्हा पार्टी नेम रोमध्ये घेतलं आहे
आणि टॅक्स अमाऊंट व्हॅल्यूमध्ये जर घेतली तर मला या ठिकाणी सर्वांच्या टॅक्स अमाऊंट दिसतील. मला पूर्णच रिपोर्ट जर बघायचा असेल तर मी सुरुवातीला टॅक्सेबल अमाऊंट ही इनवाईसची अमाऊंट झाली, नंतर टॅक्स अमाऊंट हा त्यावरील टॅक्स झाला आणि ग्रॉस अमाऊंट अशा पद्धतीने जर ड्रॅग केला तर मला प्रत्येक पार्टी वाईज त्यांचं टोटल परचेस अमाऊंट्स या ठिकाणी मला शो होतील. त्याचप्रमाणे त्यांनी पेमेंट किती केले ते देखील मी समोरच्या कॉलममध्ये घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी काउंट ऑफ पेमेंट आले. आपल्याला त्याला सममध्ये करेक्ट करण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू फीड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर सम या ठिकाणी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे त्यांचे पेमेंट्स देखील या ठिकाणी आले आहेत आणि यामधून बॅलन्स अमाऊंट या ठिकाणी आपल्याला शो होते. तर अशा प्रकारे एक समरी रिपोर्ट या ठिकाणी आपण घेऊ शकतो, कारण या ठिकाणी क्रिएटिव्ह स्टोनचे 3-4 बिला मिळून जो काही रिझल्ट आहे तो या ठिकाणी शो झाला आहे. तर प्रत्येक पार्टीचा हा एक रिपोर्टच आपण या ठिकाणी बघू शकतो. आता या सर्व फील्डला अनटिक केल्यानंतर तो रिपोर्ट या ठिकाणाहून निघून जाईल. आता मला प्रत्येक पार्टी वाईज पेमेंट किती देणे बाकी आहे हे जर चेक करायचं असेल तर बॅलन्सला मी व्हॅल्यूमध्ये ड्रॅग करेल, परंतु हे बॅलन्स मला प्रोजेक्ट वाईज जर बघायचे असतील तर प्रोजेक्टला मी कॉलममध्ये ड्रॅग करून घेईल, जेणेकरून अमित एंटरप्राइजेसचा ए प्रोजेक्टवरती किती बॅलन्स आहे आणि बी प्रोजेक्टचा किती बॅलन्स आहे आणि टोटल आपली लायबिलिटी किती आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर कॉलममध्ये देखील तुम्हाला जसा पाहिजे तसा रिपोर्ट्स या ठिकाणाहून ड्रॅग करू शकता. मला इमॅजिन करावे लागेल की तुम्हाला रिपोर्ट कशा पद्धतीने पाहिजे, त्या प्रकारे रोमध्ये हे रिपोर्ट्स ड्रॅग करून कॉलममध्ये कुठल्या कुठल्या फील्ड्स ड्रॅग करायच्या त्या ड्रॅग करून आणि व्हॅल्यूमध्ये त्या आपण सम किंवा काउंट्स या ठिकाणी घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला हा रिपोर्ट तयार झालेला आहे. आता हा प्रोजेक्ट वाईज रिपोर्ट मी या ठिकाणाहून काढून टाकत आहे. मला फक्त सिंगल प्रोजेक्टचा रिपोर्ट जर या ठिकाणी बघायचा असेल तर फिल्टर करून बघण्यासाठी मी या ठिकाणी प्रोजेक्टला फिल्टरमध्ये ड्रॅग करेल आणि ड्रॅग करून वरती तुम्हाला जो प्रोजेक्ट पाहिजे त्या प्रोजेक्टला सिलेक्ट करून या ठिकाणी सिंगल प्रोजेक्टचा रिपोर्ट तुम्ही बघू शकता. जसं की हा ए प्रोजेक्टचा रिपोर्ट आहे आणि बी वरती क्लिक केल्यानंतर फक्त हा बी प्रोजेक्टचा रिपोर्ट दिसेल. दोन्ही रिपोर्ट बघायचे असतील तर सिलेक्ट मल्टिपलवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल करू शकता, किंवा दुसऱ्या पद्धतीने हे फिल्टर काढून टाकून हा जो प्रोजेक्ट आहे तो या पार्टी नेमच्या वरती आपल्याला टाकायचा आहे. खाली जर टाकला तर प्रत्येक पार्टीचं नाव आणि ए आणि बी प्रोजेक्टवरती कुठले कुठले बॅलन्स आहेत ते आपल्याला दिसेल. आणि जर हाच प्रोजेक्ट पार्टी नेमच्या वरती जर टाकला तर अगोदर प्रोजेक्टचं नाव आणि नंतर पार्टीचं नाव आणि त्यांचे बॅलन्स या ठिकाणी दिसतील. किंवा प्रोजेक्टला सिम्पली तुम्ही कॉलममध्ये ड्रॅग केलं तर तुम्हाला या ठिकाणी टॅब्युलर फॉर्ममध्ये या ठिकाणी रिपोर्ट दिसेल. त्यासाठी प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे आणि पायवट टेबलचे बेसिक समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण रिपोर्ट्स फक्त या 42 रोपर्यंत सिलेक्ट केला होता. जर तुमचा रिपोर्ट या ठिकाणी आणखी एक्सटेंड झाला, तुम्ही यामध्ये काही एंट्रीज केल्यात, तर या ठिकाणी लगेच इमिजिएट चेंज होत नाही. त्यासाठी तुम्हाला ॲनालाइजमध्ये जाऊन रिफ्रेशवरती क्लिक केल्यानंतर मग त्या रिपोर्टमध्ये जे चेंजेस केले आहेत ते या ठिकाणी रिफ्लेक्ट होतील. आणि तुम्हाला तुमचा डेटाचा जो सोर्स आहे तो जर चेंज करायचा असेल, आपण सिलेक्ट केलेली रेंज, तर या ठिकाणाहून चेंज डाटा सोर्स यावरती क्लिक करून या ठिकाणाहून तुम्ही पुन्हा ती रेंज सिलेक्ट करू शकता. नंतर रिपोर्टचे जे डिझाईन वगैरे आहे ते या ठिकाणाहून तुम्ही करू शकता. जसं की मी या ठिकाणी अशा प्रकारचा रिपोर्ट घेतला आहे. आता प्रत्येक ठिकाणी काय होतं आहे, अमित एंटरप्राइजेस त्याची टोटल आणि पुन्हा प्रोजेक्ट वाईज अमाऊंट या ठिकाणी दिसते. क्रिएटिव्ह स्टोन ए प्रोजेक्ट, बी प्रोजेक्ट आणि त्याची टोटल. तुम्हाला ही सब टोटल नको असेल तर डू नॉट शो सब टोटल असं जर ऑप्शन केलं तर प्रत्येकाची ही जी सब टोटल होती ती निघून जाईल. फक्त प्रोजेक्ट वाईज अमाऊंट या ठिकाणी दिसेल. शो ऑल सब टोटल्स ॲट बॉटम, जर बॉटम ऑफ ग्रुप असं जर केलं तर प्रत्येक ह्याचे अमित एंटरप्राइजेस त्याचे प्रत्येक प्रोजेक्टचे डिटेल्स आणि त्याची टोटल या ठिकाणी बॉटमला दिसेल. टॉप ऑफ
ॲट द ग्रुप म्हटल्यानंतर सुरुवातीला जसा रिपोर्ट होता बाय डिफॉल्ट याप्रमाणे रिपोर्ट आपल्याकडे शो होतोय. ग्रँड टोटल तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणाहून तुम्ही त्या पद्धतीने बघू शकता. रिपोर्ट लेआउटमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्म आणि आउटलाईन फॉर्म असे अनेक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आउटलाईन फॉर्म जर केलं तर हे जे ए नाव या ठिकाणी ए प्रोजेक्ट या ठिकाणी दिसत होता तो थोडासा आउटलाईन फॉर्ममध्ये या ठिकाणी शो होत आहे. तो जर टॅब्युलर फॉर्ममध्ये जर केला तर या पद्धतीने रिपीट नावं या ठिकाणी दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही रिपोर्ट्स हे मॅनेज करू शकता. ब्लँक रोजला इन्सर्ट करायचं असेल ईच आयटम नंतर तर इन्सर्ट करू शकता. म्हणजे काय होईल, रिपोर्ट हा एकदम सुटसुटीत तुम्हाला दिसेल आणि हाच रिपोर्ट तुम्ही दुसरीकडे कॉपी पेस्ट करून तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही या रिपोर्टचा उपयोग करू शकता. तर अशा प्रकारे पायवोट टेबलचा उपयोग करून कितीही मोठ्या डेटाची समरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, बनवू शकता आणि ॲक्युरेटली बनवू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.